तुमच्या भेटीत देव भेटे आणि कपाडाचे घोमटे, नवनीत लाभे अवचटे परशास्त्राचे। दंडवत प्रणाम मंडळी, स्वागत आपलं महान यूट्यूब चॅनलच्या या परिवारामध्ये। आज अशा विशेष कार्यक्रमाला भेट देण्यासाठी आपण आलेलो आहोत श्री क्षेत्र जयपूर, तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे श्रावण मासानिमित्त होणारी दरवर्षीची श्रीमद लीळाचरित्र प्रवचन सोहळा, या सोहळ्याची समाप्तीच्या मिरवणुकीसाठी आपण आज आलेलो आहोत। खूप धार्मिक असलेलं हे गाव, जवळपास महानुभाव पंथाचा 400 ते 500 वर्षाचा इतिहास या गावाला लाभलेला आहे। असं हे सुंदर असं गाव, या गावामध्ये असलेलं सुंदर असं हे श्री दत्तात्रय प्रभूंचं मांडलिक स्थान आणि त्या गावात जवळपास 6 वर्षापासून सुरू असलेली श्रीमद लीळाचरित्र प्रवचन सोहळा, या सोहळ्याची समाप्ती, त्या समाप्तीची ही मिरवणूक, या मिरवणुकीमध्ये आपण आज सहभागी होणार आहोत। पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्ता प्रयच्छति सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। भगवान श्री चक्रधर स्वामी की जय।
सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंच्या परमकृपा प्रसादाने संत महंतांच्या शुभाशीर्वादाने गुरुवर्य परमपूजनीय परमादरणीय प्रातस्मरणीय विद्या गुरुवर्य आमचे हृदयस्थ श्रद्धास्थान आदरणीय मामाजी तथा सकल निमित्त गुरुवर्यांच्या शुभाशीर्वादाने गेल्या अनेक वर्षापासून सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंच्या या विचाराचा जागर करण्याचा योग आपल्या सर्वांच्या सहकार्याने या ठिकाणी येत असतो. त्यातच या वस्तीवर आपण गेल्या 6 वर्षापासून हे लीळाचरित्राचं चिंतन करत आहोत. या चिंतनाच्या निमित्ताने आज समारोप आहे आणि समारोपाच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित माझे परमस्नेही मार्गदर्शक परमादरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय आचार्य प्रवर महंत श्री गोपीराज बाबाजी पाचराऊत, त्याचप्रमाणे माझे परमस्नेही आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय श्री मनोहर दादाजी लोणारकर, नुकतेच या ठिकाणी उचित अभ्यागत आपल्याकडे उपस्थित झालेले परमादरणीय वैरागी बाबा, आपल्या गावात असलेले सर्व संतगण, त्यात प्रामुख्याने दादा आहेत, केसराज दादा आहेत आणि आपल्या श्रीकृष्णनगर येथील मंदिरचे संचालक आजब बाबा आहेत. उपस्थित तपस्विनी माता आणि आपला कामधंदा सोडून या ठिकाणी उपस्थित असलेले सश्रद्ध भाविक भक्त हो, बंधू आणि भगिनींनो, गेल्या 15 दिवसापासून आपण हे चिंतन ऐकत आहात. माझं पोट भरून बोलणं झालेलं आहे. बोलण्यासारखं माझ्याकडे काही आहे असं मला वाटत नाही. बोलण्याची हौसही मला आता राहिली असं वाटत नाही. समारोप औपचारिकरित्या इथे व्हावा इतकंच यासाठी मी तुमच्या समोर आहे. आपण सर्वजण सश्रद्धा अंतःकरणाने इथे उपस्थित आलात, हे चिंतन ऐकलं, याचं ऋणनिर्देश म्हणून फक्त मी आता 2-5 मिनटं इथे बोलणार आहे. कारण वातावरणाचा अंदाज घेता, एकूणच वातावरण पाहता आपण आपल्या होणाऱ्या वेळेत उरकवलं तर अधिक चांगलं होईल असं मला वाटतंय. नसता तयार झालेलं वरण, पलीकडे उकडत असलेल्या बट्ट्या, या सर्व गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे. म्हणून या ज्या ठिकाणी हा लीळाचरित्र ग्रंथ संपन्न होत आहे अशा या वस्तीचे यजमान सन्माननीय सद्भक्त पंढरीनाथ भाऊ मते, त्यांच्या सुविद्य पत्नी ताराक्का, त्यांचे दोन्ही चिरंजीव मतो योगेश्वर अक्षय, त्यांची सुनबाई, या सर्व परिवाराने गेल्या 15 दिवसामध्ये माझ्यासह या ठिकाणी हे चिंतन ऐकण्यासाठी येणाऱ्या सर्व सद्भक्तांच्या आवाभगतमध्ये म्हणजे पाहुणचारामध्ये कुठलीच कमतरता ठेवली नाही. अतिशय सावधगिरीने, कारण सेवा करणे ही तितकी सोपी गोष्ट नसते. स्वामी श्री चक्रधर महाराज सांगतात की प्रमाणोक्त ते लेखी लागे. कोणत्याही गोष्टीला प्रमाण असतं. कोणत्याही गोष्टीला काय असावं लागतं? प्रमाण असावं लागतं. कोणतीही गोष्ट ही तंत्रशुद्ध झाली पाहिजे. नुसतंच आपलं करायची म्हणून करायची. आता आपण आलोच आहोत तर जय देवा म्हणून हात जोडायचे अशी न करता स्वामी श्री चक्रधर महाराज म्हणाले की कोणत्याही गोष्टीला प्रमाण आवश्यक असतं, ती तंत्रशुद्ध झाली पाहिजे. श्री चक्रधर महाराज असे जेवायला बसले आणि जेवायला बसल्या, भोजन चालू आहे, आरोगणा चालू आहे देवाची, आणि जेवता जेवता जसं आपण म्हणतो की हा ही भाजी कोणी केली किंवा ही भाजी खूप छान झाली किंवा भजी खूप छान झाली, असं स्वामी एक दिवस म्हणाले की हा तांदूळजा नावाची जी वनस्पती आहे, जी भाजी आहे, ती खूपच छान झाली. कोणी आणली बरं? म्हणजे कशी झाली बरं? जवळच बसलेला असलेले जे भक्त होते, कोणी आणली होती बरं ती भाजी? नाथोबांनी. तर ते नाथोबा म्हटले आम्ही आणली.
स्वामी म्हटले, बाई सणकडे बघून म्हणतात खूप छान झाली. गोष्ट नाथोबांनी टिपली की स्वामींना तांदूळाची भाजी आवडली. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी स्वामींचा पूजा अवसर किंवा महत्त्वाची जी सेवा होती ते सारं सोडून नाथोबा कुठे गेले, तर रानामध्ये गेले. आणि रानामध्ये जाऊन जिथे कोवळी आता या दिवसामध्ये छान भाजी असते, नेमका पाऊस पडायला लागला की त्यावेळेला खूप छान भाजी येते, ती सर्व भाजी चांगली एवढा मोठा भारा आणला. आणि भारा आणला आणि तिथे बाई सांच्याकडे तो दिला. आता मुबलक भाजी जेव्हा येते ना तेव्हा त्याची किंमत राहत नाही. गोबी जेव्हा 60 रुपये 70 रुपये किलो मिळते ना, तर मग आपण ती 20 रुपये पावशेरानं आणतो आणि अशी निगोतीनं शेंगदाणे वगैरे टाकून केली जाते. पण जेव्हा ती आता 50 रुपयाला कॅरेट जातं ना, तर आपल्याला बी तिचा वास यायला लागतो. आता ती मुबलक आलेली भाजी बाईसांनी छानपैकी नुसतेच 4-4 पाने घेतले आणि बऱ्यापैकी भरपूर भाजी केली, छान केली. मन लावून स्वामींच्या आरोग्यासाठी द्यायची आहे, देवाच्या आरोग्याला भाजी जाते आहे. अतिशय तन्मयतेने बाईसांनी ती भाजी केली आणि देवाच्या ताटामध्ये वाढली. भाजी आहे, पोळी आहे, दुसरी पतली भाजी आहे, दुसरी चटणी आहे, ठेचा आहे, लोणचं आहे, पापड आहे, हे सर्व ताटात वाढलं. स्वामींच्या समोर ते आलं आणि स्वामींच्या समोर ताटात ते आल्यानंतर स्वामींनी ते ताट अवलोकन केलं, म्हणजे पाहिलं. आणि स्वामी म्हटलं, ही भाजी काल आपण तांदूळाची भाजी खाल्ली, ही आज कोणी आणली? कोण म्हणला सर? नाही, स्वामी म्हटले कोणी आणली. आता कोणी उत्तर दिलं असेल? प्रश्न बाईसांना विचारला, नाथोबा कोपऱ्यात बसले, मी आणली. स्वामी म्हटले, असं वय? बाईसांनी सांगितली होती का? म्हटले नाही. आम्ही म्हटलं होतं का? म्हटले नाही. काढा ही भाजी, ही भाजी इथून काढा, ही इथं चालत नाही. प्रमाणोक्त जे नाही ते चालत नाही. आणि मग स्वामी सांगतात की जे आम्ही सांगितलं, एक काम कमी करा, पण जेवढं आम्ही सांगितलं तेवढंच करा, शिल्लक काम करायचं नाही. नाथोबांना आणि आचार्यांना स्वामी श्री चक्रधर महाराज मठामध्ये आहेत आणि एक गावातले भक्त येतात आणि ते म्हणतात आमच्याकडे जेवायचं आहे. काय जेवायला माहिती का? पितराचं, श्राद्धाचं. स्वामींकडे आले, म्हणले देवा 2 साधू जेवायला पाहिजे होते. स्वामी म्हटले, कशाला ते आम्हाला त्या भानगडीत पाडता, तुम्ही आपलं करा. नाही म्हटले, तुमचे ते 2 महात्मे आहेत तिकडं छान काम करतायत, पाठवले तर बरं होईल. स्वामी म्हटले, आले तर घेऊन जा. स्वामींनी ते त्यांच्याकडे पाठवलं. भक्त तिकडे गेले, त्यांना निरोप दिला. म्हटले बरं का, ते आपले त्यांच्या कामाला गेले. जेव्हा जेवायची वेळ होती 12:30 वाजले, बट्ट्या तिकडं तयार झाल्या, वरण तयार झालं. म्हटले लगेच पळत आले, नागदेव चला म्हटले लवकर, तो जेवायला चालायचं. अरे म्हटले आमचं काम चालू आहे. म्हटले सोडा, ते लोक पाहुणे जाते, पाऊस येईल, ते अडचण येते, चला लवकर सोडून द्या सारं, जेवण महत्त्वाचं आहे, जेवायला चला. नाथोबांनी आणि आचार्यांनी त्या ठिकाणी अडचण सांगितली. अरे बाबा, आम्ही मनचे नाही आहे, आम्ही देवाचे आहोत. देवाला अरे विचारलं मी सकाळी, विचारायचं काम नाही, मी विचारून आलो, ते जा म्हटले. यांनी आपले हात धुतले, देवाला आता भक्त खोटं कशाला सांगा. यांनी आपले हात धुतले, जेवायला गेले. तिकडे गेले, जेवण केलं आणि जेवून आले. जेवून आल्यानंतर स्वामी श्री चक्रधर महाराजांच्या जवळ आले आणि त्या देवाला दंडवत केला. स्वामींचं श्रीमुख अर्थातच त्या ठिकाणी जसं दररोज प्रसन्न होतं तसं नव्हतं, कारण आज आज्ञाभंग झालेली आहे. आणि मग देवाने त्यांना विचारलं, कसं काय जेवण झालं? म्हटले हो, पोटभर जेवले बरं का. छान खीर होती, ती वड्याचं बेसन होतं, यसार होता, बाजरीच्या भाकरी होत्या. हे सर्व व्यवस्थितरित्या जेवण केलं आणि गोड खीर, ती जेवण करून आले पोटभर, आग्रहाने वाढणारे होते. स्वामी म्हटले जेवण झालं? म्हटले हो. साऱ्या गावात जेवायला जेवणारे भोपे तुम्ही गुरव आहे का? गुरव? आम्हाला विचारलं होतं? म्हटले नाही. मग आता चूक झालेली आहे, याची शिक्षा तर शिक्षा करायची आहे. म्हटले या मठावरून उड्या मारायच्या, या भिंतीवरून जा, या भिंतीवर. पण उड्या मारायच्या तर नुसत्याच नाही, आम्ही सांगू तशा मारायच्या आहे.
फुकट उड्या मारायच्या नाही, उगाच जमेल तसं वेडंवाकडं उड्या मारायच्या नाही. आम्ही सांगू त्या मापात उड्या मारायच्या, तितक्याच वेळेत त्या झाल्या पाहिजे. स्वामींनी त्यांना सांगितलं बरं का, या मठावर जायचं आणि उडी अशी मारायची की खाली टेकल्यानंतर आपले हात खाली नाही टेकले पाहिजे, अशी उडी मारायची आहे. ठरलं. किती उड्या मारणार म्हटले, मारू 2-4. म्हटले असं नाही, 100 उड्या माराव्या लागतील. अरे बाप, 100? बाईसा तिकडून उभ्याच होते. म्हटले बाबा कसे काय इतक्या उड्या मारतील? ते म्हटले नाही नाही, आम्ही काय करू, एक 10 उड्या मारतो. स्वामी म्हटले 10 नाही जमत, तुम्ही काय करा 80 उड्या मारा. 80 नाही जमत. नाही जमत म्हटल्यानंतर नाही हो करता करता ते 22 उड्यावर आलं बरं का. तुमच्या 25 राहू द्या, आमचे 50 राहू द्या, 22 उड्या मारायच्या. ठरलं अशा उड्या माराव्या लागतील. गेले, उडी मारली, हुकली उडी, ती खाली खाली पडलं, ते डचकलं, एकदम गुडघे टेकले, हुकलं. म्हणले का परत जा, पुन्हा आले. असं करता करता 100-150 उड्या झाल्या. एकही उडी लेखी लागणं. का बरं? प्रमाण जे दिलं आहे स्वामींनी त्या प्रमाणानुसार चाललं नाही, ते मोघूमच चाललं आपलं, मनात येईल तसं. आणि मग त्या ठिकाणाहून उडी मारली आणि खाली पडले, ती एकही लेखी लागणं. बाईसांना त्यांची कीव आली. म्हटले बाबा तुमच्या मापात बसत नसेल, प्रमाणाने होत नसेल, परंतु त्यांचं खूप श्रम झालेले आहे, दुसरी काहीतरी शिक्षा सांगा जी की तुमच्या मापात बसेल अशी. त्यांना दंडवत घालायला सांगा. ठीक आहे म्हणले, बोलवा त्यांना. बोलवलं. म्हटले दंडवत घालायची. किती? 500-500. बरं बाप, 500-500 हो घाला, 500-500 दंडवत घालू दिले. सुरुवात झाली. एक 5-25 दंडवत झाले असते. बाईसाहेब बाबा बघा त्याचे चेहरे, बघा साऱ्या अंगाने सारं अंग घामानं डबडबलंय, मी मदत करू का? म्हटले करा. बाईसांना दंडवत घालायचा छंदही होता आणि सरावही होता. राशी एक दंडवते घालीतचे असते, अशा प्रकारे बाईसा दंडवत घालायच्या. बाईसा दंडवत घालायला लागले. अर्धे तुम्ही घाला, 2 जण 250 आणि अर्धे मी घालते, असं म्हणून म्हणजे 125 दंडवत फक्त त्यांना दिले बरं का, 500चे. अशा पद्धतीने बाईसांनी त्यांची वाटा घेतला. दुःखात वाटा घेतलेला हे एक उदाहरण आहे बघा. आणि मग त्या ठिकाणी बाईसा दंडवत घालू लागल्या. शिक्षा पूर्ण झाली. आता बघा त्या 100-150 उड्या, हे 100-150 दंडवत, भुका लागल्या. पुन्हा जेवण आले होते नेमके. स्वामींनी त्यांनी जे काही जेवण तिकडे केलं ते सर्व काय केलं, हजम केलेलं आहे, पचवून टाकलेलं आहे. आणि आता बाईसांना म्हणतात की बाई तुमचे पाणी भात असे. आणि मग मायेने त्यांना जेवू घातलं. नुसतं जेवायसाठीच तुम्ही आमच्या इथे नाही आहात, तर तुम्हाला नुसत्या जेवणासाठी नाही आहे, तर तुमच्या जीवनाचा जो काही आधार आहे, जीवनाचा जो काही मूलमंत्र आहे, जीवनाच्या उद्धाराचं जे तंत्र आहे, यासाठी तुम्ही आमच्या इथे आहात. आणि ते कायम लक्षात ठेवून तुम्ही काय करायचं आहे, इथे सेवा करायची आहे. अन्यथा प्रमाणोक्त सेवा जर असेल तर ती लेखी लागते, नसता लागत नाही. हे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी सांगितलेलं आहे. आणि म्हणून प्रमाणोक्त करण्याचा आपण आपल्या जीवनामध्ये प्रयत्न केला पाहिजे. हेच या निमित्ताने आदरणीय बाबाजींनी अतिशय उत्तम अशा प्रकारचं मार्गदर्शन या ठिकाणी केलेलं आहे. आपल्याशी संवाद साधावा असं आताच्या वातावरणावरून मला खूप वाटतं आहे. कारण आपण खूप छानपैकी ऐकण्याच्या मानसिकतेत आहात, मीही सांगण्याच्या मानसिकतेत आहे. परंतु भाऊनी वरण खूप छान केलं, वास त्याचं जोरात सुटलेला आहे. जास्त लांबलेलं आपल्याला परवडणारं दिसत नाही. म्हणून आपण आता 2 ओळी या ठिकाणी काय करणार आहोत, वाचणार आहोत. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी आपल्याला जो काही जीवनाचा मूलमंत्र दिलेला आहे की 4 साधनावर आपली बुद्धी ठेवावी आणि या बुद्धी अनुसार आपण स्थान, प्रसाद, वासनिक आणि भिक्षू यथावत त्यांची सेवा करण्याचा प्रयत्न करावा. हाच आपला उद्धाराकडे सरकण्याचा मार्ग आहे. हेच आपलं इतकं जरी आपण ध्यानात ठेवलं तरी मला वाटतं हे चिंतन ऐकल्याचा फायदा होईल. आणखी 4 गोष्टी प्रत्येक उपदेशाने ध्यानात ठेवल्या पाहिजे. त्याचं आता पुन्हा एकदा चिंतन आपण करणार आहोत. पहिली गोष्ट, या ग्रंथाचं आपण 15 दिवस चिंतन केलं तर या ग्रंथ निर्माण कसा झाला याचा इतिहास आपल्याला थोडक्यात माहिती पाहिजे. तो मी सांगायला लागलो तर तासभर लागणार आहे. म्हणून मी सांगितलेलं बरं का तुम्ही सांगितलेलं बरं? तुम्ही सांगितलं तर मिनिटात होणार आहे. कसं करायचं सांगा, तुम्ही सांगता ना. हा ग्रंथ कुठे निर्माण झाला सांगा बरं? रुद्धपूरला हा ग्रंथ निर्माण झाला असं ताराक्का म्हटलेले आहे. सेवेमध्ये असून सुद्धा त्यांनी चिंतनाकडे ध्यान दिले आहे असं त्याचा अर्थ निघतो आहे. रुद्धपूरला ग्रंथ निर्माण झाला म्हणजे या ग्रंथाची निर्मितीची जागा किंवा निर्मिती स्थळ
कोणता आहे? रुद्धपूर आहे. हे कळण्यासाठी महाराष्ट्र शासनाला जवळजवळ 800 वर्षे लागले आणि या वर्षी महाराष्ट्र शासनाने या मराठीच्या निर्मिती स्थळावर जिथे लीळाचरित्र निर्माण झाला त्या ठिकाणी मराठी विद्यापीठ काल परवा म्हणजे परवा दिवशीच्या 6 तारखेच्या त्यांच्या रोजनिशीमध्ये कुलगुरू नेमून मराठी विद्यापीठ त्या ठिकाणी सुरुवात केलेली आहे. म्हणून आपण या ठिकाणी एकदा जोरदार टाळ्याच्या गजरामध्ये स्वागत करूया. 800 वर्षानंतर महानुभावांना आणि आपल्या सर्वांना हा बहुमान प्राप्त झालेला आहे, जो की शासनाकडून यापूर्वीच तो अपेक्षित होता. यानुसार लीळाचरित्र ग्रंथ तिथे निर्माण झाला. आता कोणी निर्माण केला हा प्रश्न आहे पुढचा. तर कोणी बरं लिहिला हे ग्रंथ? पहा बरं का, हा या मीनाबाई म्हणतायत माईम भट्टाने. का हो पुरुष मंडळी? दिलीप काका बरोबर आहे का? माईम भट्टाने हा ग्रंथ निर्माण केलेला आहे. मी महानुभाव आहे हे सांगत असताना या गोष्टी आपल्याला प्राथमिक गोष्टी आपल्याला निश्चित माहिती असल्या पाहिजे. म्हणजे माईम भट्टाने ग्रंथ निर्माण केला नागदेवाचार्यांच्या मार्गदर्शनाने आणि रुद्धपूरला केलेला आहे ना. आता हा कधी निर्माण केला असा एक प्रश्न आहे. थोडा किचकट आहे, जड आहे, पण प्रयत्न करा. अर्ध तुम्ही सांगा, अर्ध मी सांगेन, आहे ना. अर्ध्या अर्ध्यात का होईना. तर हा कधी निर्माण झाला बरं? 1200 पहा बरं का, 1208 मध्ये निर्माण झालेला आहे. एकदा जरा जोरदार टाळ्या वाजवा. पुरुष मंडळींनी सुद्धा लक्षपूर्वक ऐकल्याचं इथे दिसते आहे. 1208 मध्ये हा ग्रंथ निर्माण झाला. म्हणजे त्या काळी मराठीची एकही ओळ कुठे लिहिलेली दिसत नाही. सर्वात पहिले आद्य ग्रंथ म्हणून या लीळाचरित्र ग्रंथाकडे हा मान जातो. तर अशा प्रकारे आद्य चरित्र ग्रंथ लीळाचरित्र 1208 मध्ये श्री क्षेत्र रिद्धपूर येथे माईम भट्टांनी निर्माण केलेला आहे. आता या ग्रंथामध्ये काय आहे? ग्रंथाचे मूळ नायक कोण? चित्रपटात 2च माणसं राहतात. 3 तास चित्रपट चालतो, पण त्यात 2 माणसं राहतात ज्याचं आणि आपलं काही नातं नसतं, पण त्याच्यासारखं व्हावं असं आपल्याला सारखं वाटत असतं. ते म्हणजे हिरो, नायक बरं का. तो गाडी पळायला लागली ना तर त्याची गाडी पडू नये असं आपल्याला वाटतं. एखाद्याने गोळी मारली ना त्याला लागू नये असं आपल्याला वाटतं. त्याचं आपलं नातं नाही, पण नायकाच्या बाजूने आपण नकळत झालेला असतो. आणि एखादी गाडी पाठीमागून पाठलाग करते याची पडली पाहिजे असं वाटतं. तो खलनायक असतो, आहे ना. चित्रपटात 2च व्यक्ती असतात, नायक आणि खलनायक. तर कोणताही चित्रपट सांगितलं तर त्या चित्रपटाचे दिग्दर्शक अनेक वेगळे राहतात, वेगवेगळे त्याच्यात सहभाग करणारे राहतात. पण आपण म्हणतो हा पिक्चर कोणाचा आहे? अमिताभ बच्चनचा. हा कोणाचा आहे? गोविंदाचा. हा कोणाचा आहे? सलमान खानचा. जसं नायकाचं नाव घेतलं जातं तसं हा ग्रंथ कुणाचा आहे असं जेव्हा विचारलं तुम्हाला मी, तर कुणाचा आहे बरं हा ग्रंथ? या चरित्र ग्रंथामध्ये नायक कोण आहे? चक्रधर स्वामी आहे. आणि या ग्रंथ तुम्हाला असं कळालेलं आहे की लीळा आणि चरित्र 2 शब्दांनी एक शब्द बनलेला ग्रंथ आहे. लीळा म्हणजे सर्वज्ञांच्या गोष्टी याच्यामध्ये आहे आणि चरित्र म्हणजे भक्ताचं चरित्र, भक्ताच्या गोष्टी याच्यामध्ये आहे. असा हा लीळाचरित्र आपण गेल्या 15 दिवसापासून या ठिकाणी चिंतन केला. अतिशय सश्रद्ध भावनेने आपण चिंतन केलेलं आहे. या चिंतनातूनच आपल्याला आपल्या जीवनामध्ये भक्तीचा मळा फुलावा, बहरावा ही सत्कामना या समाप्तीच्या निमित्ताने मी आज या ठिकाणी व्यक्त करतो. स्वामी श्री चक्रधर महाराजांनी जो हा जीवोद्धाराचा विडा उचललेला आहे आणि या विड्याला आपल्या सर्वांचा या निमित्ताने हात लागतो आहे ही निश्चितच अभिमानाची गोष्ट आहे. 803वा अवतार दिन आपण या ठिकाणी साजरा केलेला आहे नुकताच. आणि या 803व्या अवतार दिनाच्या या महोत्सवामध्येच आपला समाप्ती महोत्सव देखील येत आहे. या समाप्ती महोत्सवाला अनेक सर्वांचेच आपल्या सर्वांचे कोणी ऐकायला आलेलं आहे, कोणी इथं कोणाला आणून घालायला आलेलं आहे. ते लगेच वापस का जात नाही, है ना. पण इथपर्यंत पोहोचलेले आहात तुम्ही, निश्चितच तिथपर्यंतही पोहोचाल अशी आपण देवाकडे अपेक्षा करायला हरकत नाही. या ग्रंथाचं जे काही चिंतन आहे हे मला माझे विद्यागुरू जिथून जिथून प्राप्त झालं त्या सर्व विद्यागुरूंच्या प्रति मी अंतःकरणपूर्वक ऋण व्यक्त करतो. त्यामध्ये प्रामुख्याने माझे विद्यागुरू परमादरणीय प्रातस्मरणीय आचार्य प्रवर वांबुरी येथील मामाजी. तया नमन माझे गुरुपदा जेने दाखविले आनंद कंदा, तो उपकारून फिटे मज कदा देवा परमानंदा तूच फेडी.
भगवंताकडे ही प्रार्थना करतो आहे की गुरुवर्यांनी जे दिलेलं हे जे काही अल्पस्वल्प ज्ञान आहे ते मी आपल्यापर्यंत देण्याचा प्रयत्न केला. हात सागर आहे, या सागरातून चमच्याभर मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे न उपसणारं ज्ञान आहे ते यथामती यथावकाश देण्याचा प्रयत्न केला. स्वामींनी सांगितलेलं आहे सोक्ती, शास्त्रोक्ती आणि लोकोक्ती या 3 ओक्ती बाजूला सारून आपण ते सांगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपण परमेश्वराला शरण गेलं पाहिजे. या 3ही उक्तीच्या बाजूला सारून प्रमाणासाठी आपण जर काही एखादा दृष्टांत घेतला असेल तर तो विसरून आपण तत्त्वज्ञान आणि स्वामींच्या लीळा या ध्यानात ठेवाव्यात, हेच या निमित्ताने सांगू इच्छितो. ज्या परिवाराच्या ठिकाणी हा ग्रंथ संपन्न झाला या परिवाराने अतिशय मायेने गेल्या या 15-20 दिवसामध्ये अतिशय तन्मयतेने सेवा केलेली आहे आणि आठवणीत राहावं अशा प्रकारचे सर्वांशी व्यवहार त्यांचा होता. मग तो अक्षय असेल, योगेश असेल. योगेशला एका जागेवर जास्त वेळ बसावं वाटत नाही, तो बसत नाही, करमत नाही, परंतु बऱ्याच वेळा या निमित्ताने त्याला तो सराव झालेला आहे. नाहीतर इतका वेळ तो एका जागी कुठंच बसत नसतो. बोलतानासुद्धा तो असा थोडं फिरून येत असतो, पण त्याला या निमित्ताने बसावं वाटलं. ही जी काही किमया आहे ही या ग्रंथाची आहे. या ग्रंथाची स्वामींच्या लीळांची आहे. स्वामी म्हटले की आमच्याजवळ माणसंच नाही तर पशुपक्षीसुद्धा वेधलेत आमच्याकडे, है ना. ती बेंडकी स्वामींच्याकडे आली होती, तो भारद्वाज पक्षी स्वामींच्याकडे वेधून आलेला होता. अशा स्वामींच्या लीळा आहे. या लीळेने माणसं वेधणं काही नवल नाही. अशा प्रकारे या सर्व मंडळींनी तन्मयतेने ऐकलेलं आहे. आरायला भाऊचा प्रश्न तर हे पंढरनाथ भाऊ आजच या ठिकाणी पांढरे शुभ्र कपडे घालून पहिल्यांदा मी त्याला पाहिलं. नाही तर जेवढे कार्यक्रम झाले 19 वर्ष आपण गावामध्ये पोथी वाचली आणि 19 वर्ष समाप्ती त्या ठिकाणी झाली. त्या समाप्तीमध्ये बसलेल्या लोकात कधीच असे पांढरे कपडे घालून पंढरनाथ भाऊला मी पाहिलं नाही. बरेच लग्न पाहिले गावामधले, बरेच कार्यक्रम पाहिले, भंडारे पाहिले, पण त्या भंडाऱ्यात सुद्धा त्यांच्या अंगावर एवढे पांढरे कपडे कधीच पाहिले नाही. असले बी पांढरे कपडे तर हाताच्या बायावर, पायाच्या बायावर आहे ना, आणि भाऊच्या हातामध्ये वरगळ. आता ही जी गर्दी आहे ही गर्दीसुद्धा मी तर म्हणतो त्या भाऊच्या वर्णामुळेच आहे. म्हणजे भाऊ प्रत्येक ठिकाणी आम्ही जो कार्यक्रम केला त्या ठिकाणी भाऊ हजर राहतात, आपण तिथं गेलंच पाहिजे. ही जी तळमळ प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये आहे. तर त्या भाऊंच्या जे कष्ट आहे, जी सेवा आहे, ती सेवा निष्काम अशा प्रकारची सेवा असते. कुठेही असो त्यांना सांगायचं काम नाही, भाऊ शिरण वरण आहे बरं का, काय हरकत नाही, आपल्याकडे ती जबाबदारी. आणि ते त्या ठिकाणी राहतात. नुसतं फोडणी देऊन बाजूला होत नाही. फोडणी द्यायला तेल टाकावं लागतं आणि तेल टाकलं की तेल टाकणाऱ्याची काही कमी राहत नाही, ते कोणीही टाकू शकतं. परंतु भाऊ ती फोडणी दिल्यापासून तर ते फोडणी दिलेलं वरण संपेपर्यंत खाऊन संपवा, नाहीतर नंतर त्याची काय विल्हेवाट आहे ती लावून पातेले स्वच्छ करून ज्याचे त्याला पोचवून मगच भाऊ तिथून जात असतात. हा त्यांचा जो स्वभाव आहे. मूर्त साधी भोळी आहे, परंतु साधी राहणी असली तरी उच्च अशा प्रकारची विचारसरणी त्यांची आहे की काम कोणतंही आपण हातात घेतलं तर ते कडीला लागलं पाहिजे. त्यांच्या या कार्याला सुद्धा मी या ठिकाणी शतशः नमन करतो. उत्तरोत्तर भगवंताने त्यांच्याकडून अशाच प्रकारची सेवा करून घ्यावी आणि त्यांना उदंड आयुष्य प्रदान करावं. त्यांना चतुर्विध साधनाची सेवा होऊन मोक्षापर्यंत त्यांचा प्रवास सुकर व्हावा अशी मी या ठिकाणी शुभकामना व्यक्त करतो. अतिशय दुर्गम भागामध्ये या वर्षीची पोथी होती. इथे यायचं म्हणजे फार तारेवरची कसरत होती. कसरत करून या ठिकाणी बरीच मंडळी, म्हातारे मंडळी या ठिकाणी पोथी ऐकायला आलेले आहे. बारीक लेकरंसुद्धा पोथी ऐकायला आलेले आहे. त्या सर्वांच्या निष्ठेला मी या ठिकाणी या निमित्ताने दंडवत करतो. आपण सर्वांनी दंडवत. हा जो लाभ घेतला यातून आपल्या जीवनामध्ये काही ना काही भलं व्हावं ही या ठिकाणी शुभकामना व्यक्त करतो. लांबलेले विचार थांबवत असताना आपले हे जे विचार आहे घराघरात पोहोचवण्याचं काम गेल्या 2012 पासून ज्याने नकळत कोणाला न सांगता आपला एकला चलो रे असं म्हणून हे जे समोर कॅमेरामन उभे आहेत हे सागर मते, आपल्या गावचे जे अर्ध्या गावाला काही ओळखीचे नाही ते, है ना. सागर मते यांचं महानुभाव यूट्यूब चॅनल आहे. या चॅनलच्या माध्यमातून गेल्या 2010-12 पासून त्यांनी हे चॅनल सुरुवात केलं आणि घराघरात ओवाळू आरती तुझला श्रीकृष्ण प्रेम द्या मजला इथून. तर आत्ता अगदी कमलअक्का गावामध्ये जे गाणं म्हणत्या आहे का नाही, ज्या ओव्या म्हणतात त्या ओव्यासह
घराघरात त्यांनी स्वामींचं लीळाचरित्र, स्वामींचे भक्त, आपलं जयपूर गाव या सर्व गोष्टी पोहोचवलेल्या आहेत. असे सागरमतेसह आपण सर्वांचे मी या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो. आपण सर्वांनी शांतचित्ताने ही लीळाचरित्र श्रवण केलं याबद्दल आपले पुन्हा एकदा मनपूर्वक आभार मानतो. या ठिकाणी 6वं वर्ष हे संपत असताना सन्माननीय पंढरीनाथ भाऊ यांनी या ग्रंथाचा मागच्या वर्षी पोथीचा विडा उचलला होता. चंद्रकलाबाईच्या इथून, चंद्रकलाबाईच्या इथे पोथी मला वाटतं नंदाबाईच्या तिथून गेली होती. त्यांच्या तिथे सुभाष आहे ना, सुभाष आबाजी यांच्याकडून गेली होती. त्यांनी आपल्या मोठ्या भावाचा वसा घेतला होता सूर्यभान भाऊ यांच्याकडून, आणि सूर्यभान पाटलाच्या इथे नारायण देवाच्या इथून पोथी आली होती. तर आता ही पोथी कुठे जाणार हा जो आपल्या सर्वांना कालपासून मनामध्ये उत्सुकतेचा प्रश्न आहे तो आता या ठिकाणी मला वाटतं आहे. आणि पुढच्या वर्षीची जी पोथी आहे या पोथीचा विडा घेण्यासाठी आले कधी भक्त आले का? हा मग उभे राहा. तर पुढच्या वर्षी कोणाला घ्यायची पोथी? हा या मग टोपी घालून या डोक्यात. पुढच्या वर्षी हा ग्रंथ चिंतन आमच्या इथे व्हावं ही उत्सुकता ज्यांच्या मनामध्ये आहे. आणि आमच्या मनात, या भक्तमंडळीच्या मनात रात्रीपर्यंत काही विषय नव्हता कोणाच्याच. आत्ता 11:30 वाजता त्यांनी इथे येऊन अशी सूचना दिली भाऊंना की बाबा पुढच्या वर्षी जर ही सेवा मला दिली तर बरं होईल. तर त्यांच्या या सेवेच्या उत्सुकतेचं आपण एकदा टाळ्याच्या गजरात स्वागत करूया. मॅडम नाही का? माता नाही का? माता, अरे माता, त्यांना ऐकायला कमी येतं. या 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 हाजरी लावली बाबा पोथीला. हां बरं का, त्यांचं म्हणणं आहे बरं का, मला दररोज पोथी ऐकायची इच्छा होती, ही ग्रंथ पाठ करायची इच्छा होती, पण 8 वाजता झोप येते. त्याच्यामुळं मी काही पूर्ण वेळ देऊ शकलो नाही. इथं जे ऐकायला येणारे सारे मंडळी आहे त्या सर्व मंडळींना ते विनंती करत आहेत की बाबा मी पूर्ण वेळ फक्त झोपेमुळं आलो नाही, बाकी दुसरी काही अडचण नाही बरं का. तर मला माफ करा. पुढच्या वर्षी मात्र तुम्ही सारे या, आणि कोणाला झोप येत असली तर तिथे येऊन झोपा म्हणतात. घ्या प्रभू नामाच्या जय जयकारामध्ये पुढील वर्षाचा विडा आपण सन्माननीय सद्भक्त प्रभाकर, सन्माननीय सद्भक्त प्रभू विश्वनाथ मते है ना, प्रभू पाटील मते यांच्याकडे देत आहोत. टाळ्याच्या गजरात स्वागत करायचं. धन्यवाद.